इतिहासाची साधनं या धड्याच्या आपण पुढच्या विभागात प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं की छापील माध्यमामध्ये भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात आलेल्या वार्षिकामधील माहिती ही विश्वसनीय असते. तर कशी असते? तर उदाहरणार्थ त्याचं उदाहरण दिलेलं आहे की माहिती आणि प्रसारण खात्याने त्याच्यासाठी इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे. आणि ह्या ग्रंथामध्ये संशोधन, संदर्भ, प्रशिक्षण या विभागाअंतर्गत हा तयार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय काय येतं त्या ग्रंथामध्ये ते आपल्या उपक्रमात आपण बघतोय आता काय काय समाविष्ट केलेलं आहे. तर भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीक, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान, त्याच्यानंतर तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसार माध्यम, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, त्याच्यानंतर आपलं नियोजन, त्याच्यानंतर कृषी, जलसंधारण, त्याच्यानंतर ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, त्याच्यानंतर आहे ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, त्याच्यानंतर गृह योजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रामधील घटनांचा हा संपूर्णपणे आढावा आहे. आणि सर्वसाधारण उपयुक्त माहिती यांचा ह्याच्यामध्ये समावेश आहे. म्हणजे सर्व काही माहिती ही विश्वसनीय आहे, त्याच्यामध्ये समाविष्ट ह्या ग्रंथामध्ये ही केलेला आहे. चला तर पुढे जाऊया. आता पुढे आहे ते म्हणजे टपाल तिकीट. तर आपल्याला असं आपल्या उपक्रमात पण लिहिलेलं आहे की मुद्दे बघा की टपाल तिकीट ही स्वतः कधी बोलत नाही, पण इतिहासकार म्हणजे इतिहासामध्ये त्याला बोलकं करतो. कारण आजही आपण या काळामध्ये आपण ह्या 20व्या 2020 मध्ये आहोत. तर आपण आता सुद्धा त्या तिकीट पूर्वीची आपण बघून त्याच्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की कशा रीतीने त्याच्यामध्ये विविधता आलेली आहे. त्याच्या रंगामध्ये, आकारामध्ये, त्याच्या रंगसंगतीमध्ये कशी बदल आलेले आहेत, त्यांचे आकार, त्यांचे संपूर्णपणे त्यांचं चित्रण कसं कसं बदलत आलंय भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते आतापर्यंत. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती किती राजकीय नेत्यांची, काही फुलं, काही आपले राष्ट्रीय पक्षी आहेत, त्याच्यानंतर एखादी घटना, त्याच्यानंतर घटनेचा काही रौप्य, सुवर्ण, अमृतोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक असं ह्या निमित्त हे तिकीट काढायचं. आणि हा एक इतिहासाचा अतिशय मौल्यवान ठेवा आहे. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. आता आलेली आहेत ते आपली नाणी आपला पिच्छा अगदी प्राचीन काळापासून सोडत नाहीत. म्हणजे आपले हडप्पा आणि मोहनजोदडो या इतिहासातून आपण नाणी ही बघतच आलोय. तर ह्या नाण्यांच्या आणि बदलत गेलेल्या नाण्यांनंतर मग नोटा आल्या, बरोबर. म्हणून मग या नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलल्या जात असलेल्या या नोटांच्या छपाईमधून आपल्याला काय दिसतं, तर कसा बदल झालेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला अनायसे आपला इतिहासच कळतो की अरे बापरे असं होतं का, हा अशा पद्धतीची आजोबाजींच्या वेळी ही नोट होती, अशा रीतीने आपण त्याची चर्चा सुद्धा करतो. आणि हे काम, नोटा छपाईचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हीच करते आणि तिचं मुख्यालय हे मुंबईमध्ये आहे. आणि आता अजून थोडीशी विस्तृत माहिती की आपण बघतोय की 1911, कारण आपण आपला अभ्यासक्रम आता स्वातंत्र्याच्या नंतरचा संपूर्ण अभ्यास आहे. तर मग 1950 पासून ते आझाद गायची नाणी म्हणजे आतापर्यंतची नाणी, त्याच्यात वापरलेले धातू, आकार, त्याच्यावरचे विविध हाताळलेले विषय, यावरून आपल्याला समकालीन भारताचे महत्वाचे प्रश्न हे समजले जातात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण जर घेतलं तर त्याच्यामध्ये काही आपल्याला त्या नाण्यांवरून सुद्धा संदेश देण्यात येतो. की आपण जेव्हा नाणं घेतो तेव्हा आपण बघतो अरे हा तर ह्याच्यामध्ये संदेश दिसतोय काहीतरी, तर कसला असतो, तर लोकसंख्या नियंत्रण ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, त्याच्यानंतर शेती आणि शेतकऱ्यांचं महत्व सांगणारी नाणी, असं. त्याच्यानंतर पुढे
आता संग्रहालय, संग्रहालय तर अगदी तुमचा आवडता हा विषय आहे. संग्रहालय म्हणजे भारतातील सर्वच राज्यामध्ये, आपल्याकडे मुंबईमध्ये सुद्धा राणीचा बाग आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण सर्व काही जाऊन इतिहासामधली सगळ्या गोष्टी बघू शकतो. राज्याच्या वैशिष्ट्यांबद्दल किंवा त्या ठिकाणाच्या बद्दल सर्व काही माहिती, विस्तृतरित्या माहिती, काही आकाराच्या, प्रकृतीच्या किंवा किंवा ह्याच्यामध्ये संपूर्ण आराखड्यामध्ये अशी मांडली जाते. त्यालाच वस्तू संग्रहालय असं म्हणतात. आणि त्याच्यावरून आपल्याला आपला इतिहास कळायला बरोबर मदत होते. बघा, उदाहरणार्थ आपलं मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. त्याच्यानंतर सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालय सुद्धा उभारतात. म्हणजे काही काही आपलं स्वतःच पण काही आपल्या देशाबद्दलची माहिती आपल्याला दाखवायची असेल तर ती सुद्धा संग्रहालय आहेत. ती सुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. उदाहरणार्थ राणीचा बाग घ्या. आपण राणीचा बाग मुंबई इथे भायखळ्यामध्ये आहे. तर तिथं सुरुवातीलाच एक छोटस संग्रहालय, खूप सुंदर अशा रचना त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. काही हत्यारं आहेत पूर्वीच्या काळची. त्याच्यानंतर फार सुंदर सुंदर उपक्रम आणि रचना केलेल्या आहेत. तुम्ही जरूर भेट द्या तिथे. त्याच्यानंतर नाणी, नोटा, विविध आकारातले दिवे, अडकित्ते, क्रिकेटचे साहित्य, हे तर आपल्या उपक्रमातले. पण मी पण तुम्हाला सांगते की तुम्ही राणीचा बाग जर बघायला गेलात तर तुम्ही नक्की त्या संग्रहालयाला भेट द्या. सुरुवातीलाच आहे, म्हणजे आत प्रवेश करण्याच्या अगोदर त्या संग्रहालयामध्ये पण तुम्ही जाऊ शकता. तर आता अशा पद्धतीने आपण इतिहासाची साधनं शिकत आहोत. चला तर पुढे काय आहे बघूया. आपण काय शिकलो. माहिती व प्रसारण खात्याने कोणता ग्रंथ तयार केला आहे, या ग्रंथात साधारणपणे कोणत्या उपयुक्त माहितीचा समावेश आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर टिपा लिहा. या अंतर्गत तुम्हाला टपाल तिकीट, नाणी आणि संग्रहालय याच्यावर माहिती लिहायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.